नमस्कार मित्रांनो, डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, आनंदाची बातमी, काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे। या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला, काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया। तर बघा, 1 फेब्रुवारीला बजेट आहे, त्यामुळे रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी आणि महागाई रोखण्याच्या उपाययोजना जनतेला अपेक्षित आहे। बजेटमध्ये सरकार याबद्दल मोठ्या घोषणा करू शकते। रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकारला काही महत्त्वाचे पावलं उचलावी लागतील। दरवर्षी लाखो युवक वर्कफोर्सचा भाग बनतात, त्यासाठी रोजगारांच्या संधी निर्माण करणे हे बजेटमध्ये सरकारसमोर आव्हान असेल। त्यानंतर बघा, कोरोनानंतर खाण्यापिण्याच्या पदार्थाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे। खास करून डाळी आणि तेलाच्या किमती, घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1000 रुपयापर्यंत पोहोचली आहे। सरकारने 2-2.5 महिन्यापूर्वी ही किंमत कमी केली होती, पण हे पुरेसे नाही। ही किंमत आणखी कमी होणे आवश्यक आहे। आम आदमीच्या इन्कमचा जास्त भाग खाण्यापिण्यावर खर्च होतो, त्यामुळे खाद्यपदार्थाच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी ठोस उपाययोजना हव्या। अर्थमंत्री या दृष्टीने काही पावलं उचलतील अशी अपेक्षा आहे। त्यानंतर बघा, अर्थतज्ज्ञांच्या मते 1 फेब्रुवारीला काही महत्त्वपूर्ण घोषणा होऊ शकतात। शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न होऊ शकतो। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात। ही रक्कम 50% वाढवून वार्षिक 9000 रुपये केली जाऊ शकते।